शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीचे आजपासून आझाद मैदान येथे धरणे आंदोलन पार पडणार आहे। या संदर्भात अधिकचं कोणकोणत्या प्रामुख्याने जे मागण्या आहेत या समितीच्या या संदर्भात अधिकचं बोलण्यासाठी आपल्यासोबत दीपक पवार सर आहेत। ते अभ्यास केंद्राचे मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष आहेत आणि प्रमुख देखील आहेत। थेट त्यांच्याशीच जाणून घेऊ नक्की काय सर काय सांगाल सर, आजपासून धरणे आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे, काय सांगाल? पहिली दिवसभराचं जे धरणे आंदोलन आज आम्ही आयोजित केलं शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीच्या वतीनं, ते सरकारने 16 एप्रिल आणि 17 जूनचे जे 2 शासन निर्णय रद्द केले, पण ते रद्द झाल्यानंतर लगेच नरेंद्र जाधव यांची समिती नेमली, त्याला विरोध करणं ही एक पहिलं काम आहे। त्यामुळे नरेंद्र जाधवांनी मुळामध्ये या समितीचं अध्यक्षपद स्वीकारायला नको होतं, कारण बालशिक्षण हा त्यांच्या अभ्यासाचा विषय नाही आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या एकदा तिसऱ्या भाषेचा प्रश्न, तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा प्रश्न हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आणि राज्याच्या शिक्षण आराखड्यामध्ये निकालात निघालेला असताना सरकारने पुन्हा या प्रकारची घाई करणं हे अत्यंत अक्षम्य आहे। दोन्ही शिवसेना पक्षांना आम्ही या बाबतीमध्ये विनंती केलेली होती आणि आहे की हा जो विजय वाटतो आहे त्यांना शासन निर्णय रद्द झाल्याचा, तो आंशिक विजय आहे आणि प्रत्यक्षामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी नागरी समाजातल्या चळवळी आणि राजकीय पक्ष यांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे। आज काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष येऊन गेले आणि त्यांनी अत्यंत रास्त मुद्दा मांडला की हिंदुस्थानचं जे कथन आहे त्या कथनाच्या अंमलबजावणीचं सांस्कृतिक हत्यार म्हणून हिंदीच्या सक्तीकडे पाहिलं जातं। आम्ही 4 मागण्या केल्यात। नरेंद्र जाधवांची समिती बरखास्त करण्यात यावी, तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा मुद्दा रद्द करण्यात यावा, बालभारतीची स्वायत्तता निश्चितपणानं जपण्यात यावी आणि चौथा महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे राहुल रेखावार आणि दादा भुसे यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी। हे 4 मुद्दे आम्ही आज प्राधान्यानं मांडले। इतरही 9 मागण्या आहेत, पण ह्या 4 मागण्या तातडीने ज्याची दखल घ्यायला पाहिजे अशा प्रकारच्या मागण्या आहेत। सरकारकडे आम्ही आमचं निवेदन पाठवलेलं आहे। आजच्या दिवसभरात तरी सरकारने आम्हाला भेटीचं आमंत्रण दिलेलं नाही। यथावकाश सरकार देईल असं आम्ही गृहीत धरतो। जरी सरकारने तशा प्रकारचं आमंत्रण दिलं नाही तरी सरकारची समिती जसं काम करेल तसं सरकारच्या समितीला विरोध करण्याचं महाराष्ट्रभरातलं काम आम्ही करत राहू। पण पाहायला गेलं तर जे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जी समिती नेमण्यात आली त्याचे अध्यक्ष म्हणजे नरेंद्र जाधव असं देखील म्हणतात की ते मी पुणे विद्यापीठाचा कुलगुरू आहे, त्यामुळे मला या शिक्षण संस्थेचा अधिक अभ्यास आहे, त्यांनी असं देखील माध्यमांसमोर सांगताना पाहायला मिळाले। तर यावरती आपली काय प्रतिक्रिया? ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते ही गोष्ट खरी आहे, त्यामुळे त्यांचा उच्च शिक्षणाचा अभ्यास असू शकेल, पण बालशिक्षणाचा, बालमानसशास्त्राचा, भाषा विज्ञानाचा त्यांचा काही अभ्यास आहे याच्या प्रकारचा पुरावा नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2016 ते 22 या काळामध्ये ते राज्यसभेचे खासदार होते। भारतीय जनता पक्षानं राष्ट्रपतींच्या कोट्यातनं त्यांची नियुक्ती केलेली होती आणि गेल्या काही वर्षांमध्ये त्यांची संघ आणि भाजप परिवाराशी जी सलगी आहे ती लक्षणीय आहे। त्यामुळे अशा माणसाकडून सरकारच्या भूमिकेला छेद देणारी कुठल्याही प्रकारची मांडणी होऊ शकेल असं मला वाटत नाही आणि त्यामुळे नरेंद्र जाधवांनी स्वतः या समितीचं अध्यक्षपद घ्यायला नको होतं। ही समिती गैर आहे किंवा अनावश्यक आहे असं त्यांनी स्पष्टपणे म्हणायला पाहिजे होतं, पण त्यांनी म्हटलं नाही। आता त्यांनी त्या पदाचा राजीनामा देईपर्यंत किंवा शासनानं ती समिती रद्द करेपर्यंत आमचं आंदोलन चालू राहील। आंदोलन तर सुरूच राहील प्रामुख्याने पाहायला गेलं तर, पण जे नरेंद्र जाधव आहेत त्यांना समिती नेमण्यात आलेली आहे ते असं देखील म्हणतायत की कुठे ज्यांनी विरोध म्हणजे हिंदी त्रिभाषा सूत्राला जो विरोध केलेला आहे त्यांच्याशी मी प्रत्येकाची भेट घेणार आहे, पक्ष असो किंवा सर्वांचीच मी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे ह्या सर्व गोष्टींसंदर्भात। आपल्याशी काही संपर्क त्यांनी साधलेला आहे का किंवा आंदोलनाला भेट दिलेली आहे का? आंदोलनाला भेट दिली नाही, आमच्याशी संपर्क साधला नाही आणि त्यांनी संपर्क साधला तरीसुद्धा आम्ही त्यांना तुमच्या समितीची गरज नाही, तिसऱ्या भाषेचा मुद्दा निकालात निघाला आहे, NEP आणि राज्याच्या शिक्षण आराखड्यानुसार हेच आम्ही त्यांना सांगणार आहोत। त्यामुळे त्यांची समिती आहे म्हटल्यानंतर त्या समितीची कक्षा मान्य करायची असं होत नाही। आमचं समितीच्याबद्दलचं म्हणणं ते आम्हाला भेटलेले नाहीत तेव्हाही तेच आहे, उद्या भेटतील तेव्हाही तेच असणार आहे। एक शेवटचा प्रश्न सर, अजूनही हिंदी सक्ती त्रिभाषा सूत्र हिंदीच्या सक्तीच्या विरोधात अजूनही लढा सुरूच आहे म्हणायचं का? आमच्या पातळीवर हा लढा सुरूच आहे।
राजकीय पक्षांना आम्ही म्हटलं आहे की हे एका व्यापक मराठी कारणाचा भाग आहे, याच्यामध्ये तुम्ही सहभागी व्हायला पाहिजे. राजकीय पक्ष या बाबतीमध्ये पुरेशी प्रगल्भता दाखवून त्याच्यात सहभागी होतील आणि नागरी समाजाची चळवळ आणि राजकीय पक्षांची चळवळ असं एकत्रितपणे उभं राहील आणि यात आम्हाला यश मिळेल असं मला ठाम विश्वास वाटतो. नक्कीच. तर हे होते मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार सर यांनी देखील सांगितलं, जरी अजूनही राजकीय पक्षांना त्यांनी सांगितलेलं आहे की चळवळ जी आहे आणि जो लढा आहे जो हिंदी भाषेच्या संदर्भात तो अजूनही सुरू असल्याचं जे आहे त्यांनी सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळालं. व्हिडिओ जर्नलिस्ट वसंत करेकरसह श्रीकृष्ण आवटी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.